हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळी मस्त असे फ्रेश उठले होते, आंघोळ वगैरे झाली होती आणि त्यानंतर आहे ना कॉलेजला जायची तयारी चालू झाली होती. आणि त्यामध्ये ना आज होता शनिवार म्हणल्यावरती कॉलेजला जायला तर खूप जास्त मोटिवेशनची गरज असते, कारण की शनिवार म्हटलं ना अजिबात कॉलेजला जावंसं वाटत नाही. रविवारी काय करायचं, कसं करायचं, किती आराम करायचा याच्या प्लॅनिंगमध्येच आहे ना पूर्ण सकाळ चाललेली असते की असं वाटतं चला आजचा एक शेवटचा दिवस, उद्या मात्र सुट्टी मिळणार आहे. आणि सेम याच विचारांनी ना आज तर मला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती, त्यामुळे उठायलाही लेटच झालं होतं. त्यामुळे लगेच सकाळ सकाळी व्हिडिओ स्टार्ट नाही केला. सगळ्यात पहिले आंघोळ करून घेतली, त्यानंतर जे काही बेसिक रोजचा आवरावरी असते ना ती करून घेतली. पटापट कोट घातला, सगळं आवरून झालं होतं. पण आज आहे ना बाहेर प्रचंड पाऊस पडत होता, त्यामुळे घरातून लगेचच निघाले. चला आता कॉलेजवरून आल्यानंतरच भेटू. चला संपूर्ण कॉलेज वगैरे अटेंड करून मी घरी आले आणि त्यानंतर आपली रोजची कामं काही आपल्याला कधी सुटली आहेत का? आज शनिवार म्हणल्यावरती भाजीसाठी चक्क घरात काहीच शिल्लक नव्हतं. 4च बटाटे शिल्लक होते. म्हणल्यावरती म्हटलं चला आज बटाट्याचीच आमटी करूया. आणि प्रचंड भूक लागलेली होती, त्यामुळे मी अजिबात वेळ वाया घालवला नाही. लगेच एक साईडला कुकरला बटाटे लावून घेतले आणि दुसऱ्या साईडला कणिक भिजवायला घेतली. चपातीचं पीठ भिजवून एक साईडला ठेवलं होतं थोडंसं मुरण्यासाठी. तोपर्यंत म्हटलं चला कुकरही होतच आला होता, लगेचच भाजीची तयारी करून घेऊया म्हणून कांदे चिरायला सुरुवात केली. आणि इकडे बघा मी आहे ना उद्या काहीतरी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठीच मी मटकी भिजत घातलेली आहे. आता काय रेसिपी आहे ते तुम्हाला उद्याच समजेल. आणि जर तुम्ही काही गेस वगैरे केला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण आजचा व्हिडिओही स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत ना एक खूप सुंदर DIY मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आहे ना आणखीन एक डोक्यात माझा प्लॅन चाललेला आहे, पण तो स्टार्ट करायला ना मला थोडीशी भीती वाटते. 100 डेजचं शॉर्ट व्हिडिओचं चॅलेंज मी घ्यायचा विचार करते, पण आहे ना मी 2-4 दिवस झालं उद्यावरती ती गोष्ट ढकलते, कारण की थोडीशी भीती वाटते. कारण कोणतीही गोष्टीमध्ये ना कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची असते आणि ती पाळली जाणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाची असते. तुम्ही जर मला छान सपोर्ट केला ना तर 100 डेजचं शॉर्ट व्हिडिओचं चॅलेंज पण मी लवकरच घेऊन येईन. अगदी 2-4 दिवसामध्येच त्या व्हिडिओचं चॅलेंज मी स्टार्ट करणार आहे. आणि आज मुद्दामच मी ती गोष्ट व्हिडिओमध्ये रिव्हील केली. आता रिव्हील केली म्हणल्यावरती थोडीशी ती गोष्ट मी लवकर मनावरती घेईल. चला आता पहिले कॉन्सन्ट्रेट स्वयंपाकावरती करूया. मी एक साईडला भाजी वगैरे करून घेतली होती आणि आज आहे ना माझ्या स्वयंपाकाचं स्पीड इतकं जास्त वाढलेलं होतं ना की बस. एक साईडला पटापट मी भाजी करून घेत होते, तेवढ्यात ते तिथं आले. म्हटलं चला त्यांना लगेच सांगितलं की तुम्ही एक साईडला थोडासा भात लावून घ्या. आता काल जो बिर्याणीला तांदूळ आणला होता ना तो त्यांना खूपच जास्त आवडला, त्यामुळे आज मी त्यांना सांगत होते की तो नका लावू, तो तांदूळ तसाच ठेवा, नंतर काहीतरी त्याचं करता येईल. पण आज त्यांनी मुद्दाम ना त्याच तांदळाचा भात लावला. आता एक साईडला भात होता आणि दुसऱ्या साईडला भाजी होती, त्यामुळे म्हटलं चला एवढेच 2-3 मिनटं आपल्याकडे मध्ये आहेत. त्या वेळामध्ये ना ज्या 2-3 डिश मी खाली काढल्या होत्या ना बटाट्याच्या भाजीचं सामान काय काय ठेवण्यासाठी, तर त्या जास्त खराब झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मी लगेचच त्या डिश तिथल्या तिथे धुवून टाकल्या. अशी लगेच कामं केली ना तर त्यानंतर आहे ना थोडासा वेळ आपल्याला जास्त मिळतो आणि जास्त किचन ओट्यावरती किंवा बेसिनमध्ये पसाराही होत नाही. तोपर्यंत ना व्यवस्थित अशी कणिकसुद्धा भिजलेली होती. मग लगेचच त्याला तेल लावून त्याचे गोळे वगैरे करून घेतले आणि एक साईडला भात तोपर्यंत झालेलाच होता. भाजीचा बटाटासुद्धा मी उकडूनच घेतलेला होता, त्यामुळे तो गॅसही जास्त वेळ काय मला चालू ठेवायचाच नव्हता, कारण बटाटा ऑलरेडी उकडलेलाच होता. त्यामुळे लगेचच चपातीचे गोळे करून घेतले आणि चपात्या लाटायला सुरुवात केली. चला भराभर अशा सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. आज काही ते मला मदतीला आलेले नाही आहेत, कारण की ते त्यांचं बाहेर काहीतरी काम चाललं होतं, त्यामुळे मीही जास्त हाका मारल्या नाहीत. आणि माझ्या डोक्यातही काय विचार चालू होते माहीत नाही, पण माझ्या चपात्या कधी लाटून झाल्या ना तेही मला समजलं नाही. त्यामध्ये ना प्रचंड भूक लागलेली होती. दुसऱ्या साईडला भाजी वगैरे झालेली होती, त्यामुळे कट्टा वगैरे लगेच पुसून घेतलं शेवटची चपाती लाटून होईपर्यंत. आणि तेवढ्यात तेही आले होते आतमध्ये. सगळं बाहेर घेतलं आणि छान असं जेवण करून घेतलं. भात फक्त वाढून घेतलेला नव्हता ताटामध्ये, तो नंतर घेतला आणि मस्त जेवण केलं. आज एक छोटीशी अचीवमेंट मी केली आहे म्हटलं तरी चालेल, की आज मी चहा पिलेला नाही आहे. संध्याकाळ झाली होती
आणि बाहेर आहे ना आज अजिबात पाऊस पडलेला नव्हता. सगळी फरशी वगैरे सुकलेली होती आणि प्रचंड लिंबाचा वगैरे पाला पडलेला होता. म्हणून म्हटलं चला आज जरा छान असं झाडून घेऊया. आणि त्यानंतर आहे ना आज पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे ना झाडं पण जरा सुकलेली वाटत होती. बरेच दिवस आहे ना पावसामुळे मला झाडांकडं काही अजिबात लक्षच देणं होत नाही आहे. त्यामुळे आज आहे ना थोडं रिलॅक्स मी झाडांकडं पण बघणार होते. कशाचं काही कटिंग वगैरे आहे का तेही मला बघायचं होतं. सगळं व्यवस्थित झाडून वगैरे झाल्यानंतर आहे ना मला आज जरा कुंड्या पण इकडच्या तिकडे करायच्या होत्या. तेच मी काम करत होते, कारण मी जिथे रोज कुंड्या ठेवते ना तिथे एवढं काही पाऊस लागत नाही कुंड्यांना, झाडांना. त्यामुळे मला आज कुंड्या जरा बाजूला ठेवून घ्यायच्या होत्या. आणि त्यानंतर जो घोळ झाला आहे ना तो बघण्यासाठी ना व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मी जिथे होते ना तिथेच साप होता आणि हे मला माहितीही नव्हतं. सगळ्या कुंड्या वगैरे व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घेतल्या आणि थोडे दिवस म्हणले याच साईडला कुंड्या ठेवाव्या, म्हणजे त्याला ना थोडं थोडं का होईना रोज थोडं पावसाचं पाणी लागत जाईल. दुसऱ्या साईडलाही पावसाचं पाणी लागतं, पण या साईडला जेवढं लागेल ना तेवढं काही त्या साईडला लागणार नाही. म्हणून मी कुंड्या या साईडला ठेवून घेतल्या. आणि मला नाही माहिती की तो साप आहे ना मी इथे सगळं काम करेपर्यंत इथेच होता का. बाहेरचं काम झाल्यानंतर अगदी लगेचच मी आत आलेले होते आणि लगेच मी हे सगळं सामान ऑलरेडी काढून ठेवून गेलेले. पण तेवढ्यात मला आठवलं होतं की बाहेर मला कुंड्या इकडच्या तिकडे करून घ्यायच्यात. पुन्हा ती निसान झाली ना की तिथे जाता येणार नाही, त्यामुळे पहिले तिकडे गेले. आणि बाहेरून येऊन आहे ना अगदी मला वाटते फक्त 1 मिनटं पूर्ण झाला असेल आणि मी या बॉटलला एवढाच कलर दिला होता. आणि तेवढ्यातच बघितलं ना शेजारच्या काकू इतक्या जोरात ओरडल्या ना की मी इतकी जास्त घाबरले. हातातलं सगळं सामान तिथंच टाकून पळत सुटले. काहीतरी आलं इतकंच मला समजलं होतं. मी जाऊन विचारलं तर साप होता. आणि त्यानंतर ना बराच वेळ व्हिडिओचा कॅमेरा तसाच चालू होता. आणि त्यानंतर खूप वेळानं मग मी मोबाईल बाहेर घेऊन गेले आणि तुम्ही बघितलं मी जिथे कुंड्या ठेवल्या ना तिथेच तो साप होता. मला माहीत नाही की तो आधीपासून तिथे होता का, पण त्यांना जेव्हा तो दिसला ना तेव्हा तो तिथेच होता. अगदी मी म्हणते जास्तीत जास्त 1 मिनटाचं अंतर असेल मी तिथून आतमध्ये आली असेल. आणि तेवढीच बॉटल कलर केली होती आणि तेवढ्यात बाहेर एवढा जास्त दंगा झाला. आणि त्यानंतर आहे ना त्या काकू ओरडत त्यांच्या मिस्टरांना बोलवायला आत गेल्या होत्या. आणि त्यानंतर खूप वेळ तो साप सापडतच नव्हता. आणि मला इतकी भीती वाटत होती ना, कारण दरवाजा उघडा होता आणि मला असं वाटत होतं की बहुतेक तो घरात आलेला असू शकतो. मी घरात सगळीकडे बघत होते, पण माझी हिंमतच होत नव्हती घरामध्ये कुठे काही बघायची की तो घरात साप आला की नाही. बऱ्याच वेळाच्या शोध मोहिमेनंतर तो सापडला आणि त्या बिळातून बाहेर जाताना सुद्धा दिसला. माझी तर काही हिंमत झाली नव्हती दरवाजातून बाहेर पाय टाकायची, कारण सचिन घरामध्ये नव्हता. मी जे काही सगळे ना खिडकीतून बघत होते. मला दिसला की मी त्यांना सांगत होते की हा तिथे आहे, तुम्ही मागून काठी वाजवा, तो पुढे निघून जाईल. आणि माझ्याकडून आहे ना तो व्हिडिओमध्ये काही कॅप्चरसुद्धा झाला नाही, कारण की तो नाग होता आणि प्रचंड फास्ट निघून गेला. लक्षातच आलं नाही मला कॅमेऱ्यामध्ये पटकन त्याला कॅप्चर करायचं. असो, त्या सापाने तर माझा जवळजवळ 1 ते 1.5 तास खाल्लाच असेल. भरपूर वेळ गेला त्याच्याच नादामध्ये बसलो होतो आम्ही, इकडे आहे का तिकडे आहे का शोधत. कारण की त्या काकांना कन्फर्म होतं की तो गेलेला नाही आहे, तो तिथेच आहे. चला आता पूर्ण आपण आहे ना फोकस या DIYवर करूया. काल जी बॉटल आपण पेंट करून ठेवली होती ना त्यावरतीच मला आज छान अशी फुलं काढून घ्यायची होती. खरं तर डोक्यामध्ये काहीच आयडिया नव्हती की नक्की काढायचं आहे काय. पण आहे ना मी काही मोठी आर्टिस्ट नाही आणि मला अजिबात जास्त काही जमत नाही, त्यामुळे सिंपल अशी फुलेच काढूया म्हणलं आणि छान अशी फुलं काढली. आणि असं वाटलं ती बॉटल बघून की का यार, का इतके दिवस मी लावले, इतकं जर सुंदर दिसणार होतं ना ते, तर मी हे सगळं लवकर करायला पाहिजे होतं. आणि बरं झालं की चला खूप उशीर न लावताना आज तरी मी ॲटलिस्ट त्या बॉटलवरती कलर करायला घेतला. दुसरी बॉटल पण येल्लो कलर करून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती डिझाईन मी उद्या बनवेन. आणि ती बॉटल इतकी सुंदर दिसत होती ना की माझ्याने काही राहिलं नाही की त्याच्यावरती जी डिझाईन केली ना ती तरी थोडीशी वाळून द्यावी. मी लगेचच त्यामध्ये हळूच पाणी टाकलं आणि लगेच त्यामध्ये मनी प्लांट खोचून घेतले. आणि त्यानंतर आहे ना खूप लेट झालं होतं सचिनला घरी यायला. त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, काम होतं म्हणून. पण काम तर काही पूर्ण झालंच नाही. येताना थोडीशी भाजी वगैरे घेऊन आलेलो होतो आणि माझा खूप लेट झाला तरी स्वयंपाक व्हायचा अजून बाकी होता. आज त्या सापाच्या गोंधळात आहे ना 5 वाजता भांडी घासायची विसरून गेले. बाहेरचं झाडून वगैरे घेऊन आहे ना माझ्या डोक्यात होतं की उजेडासोबत मस्त DIY करून घेऊ, ते वाळायला ठेवू आणि त्यानंतर भांडी घासून घेऊ. त्यात साप आला आणि 1-1.5 तास तसाच निघून गेला.
म्हणून म्हणलं चला आता पटकन भांडी घासून घेऊ, कारण स्वयंपाक करायचा होता. बाहेरून येताना पावटा घेऊन आलो होतो आणि त्यांचं म्हणणं होतं की पावट्याचीच भाजी कर. त्यांना म्हटलं धरा तुम्ही सोलून घ्या, तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून हाताने चपाती करून घेते. एक साईडला लगेचच भात लावला आणि आज आहे ना दुपारी माझ्याकडून थोडीशी कणिक जास्त भिजवली गेली होती, त्यामुळे 2 चपात्यांची कणिक शिल्लक होती. खरं तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. भिजवून ठेवलेल्या कणकेच्या चपात्यांना अजिबात खाऊ नयेत असं सगळ्यांचंच म्हणणं असतं आणि ते योग्यच आहे. पण मी दुपारी ना अगदी 1-2 वाजले असतील मी कणिक भिजवली होती तेव्हा, आणि तेव्हाचीच होती, त्यामुळे मी केल्या. पण अशा जर रात्री भिजवून सकाळी किंवा सकाळी खूप लवकर भिजवलेल्या कणकेच्या चपात्यांना मी कधीच रात्री बनवत नाही. 2च चपात्या बनवायच्या होत्या त्यामुळे पटकन झाल्या, पण तरीही 2 बनवायच्या असतील ना तरी मी प्रत्येक वेळेस आहे ना नवीन कणिक भिजवते आणि नवीन चपात्या करते. आता पीठ भिजवायचं होतं त्यामुळे 5 मिनिटात 2 चपात्या लगेच लाटून घेतल्या आणि तोपर्यंत त्यांचा पावटा पण सोलून झालेला होता, त्यामुळे लगेचच भाजीच्या तयारीला लागली. फुल स्पीडमध्ये पटकन अशी भाजी फोडणीला घालून घेतली आणि तसंही मला सगळा सोलून वगैरे पावटा मिळाला होता इथं, त्यामुळे पटकन 5 मिनटं लागले फक्त मला भाजी फोडणीला घालायला. भाजी फोडणीला घालून ठेवली शिजण्यासाठी आणि तोपर्यंत ना आणलेली मंडई वगैरे म्हटलं चला तेवढेच शिजेपर्यंत भाजी 10-1 मिनटं आहेत माझ्याकडे. लगेचच भाजी वगैरे ना सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवायला घेतलं. चला भाजी वगैरे सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घेते आणि त्यानंतर मस्त जेवणही घेईन. चला हा व्हिडिओ आता मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा आणि मला थोडासा सपोर्ट करा. चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.